कविता महापुण्यराशी कुंडलिका वरदर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान योगी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जगवंदन श्री अध्यक्ष माता पिता गणपती बाप्पा मंगलमूर्ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगम बल्ले प्रगट केली घेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे लाविले रूप अध्यात्मविद्येचे लाविले रूप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केलासे गौरव 56 भाषेचा केलासे गौरव गवार नवी नाव उभारली नवी नाव उभारली श्रवणाचे मीसे बैसावी उनी श्रवणाचे मीसे बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी मामामुनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव एकतरी ओवे अनुभवावी एकतरी ओवी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गुरुजींचा वाढदिवस आहे ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 22 जून 2026 सोमवार आहे की नाही. आज आहे जागतिक पाळीव प्राणी दिन आहे. वर्ल्ड पेट मेमोरियल डे. त्याच्यानंतर आहे ना मनजित बावा म्हणून आहे चित्रकार, प्रसिद्ध चित्रकार, त्यांचा जन्मदिवस आहे आज. 1944 सालचा त्यांचा जन्म आहे. त्याच्यानंतर आज आपले सहकारी मोरे साहेब यांचाही आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. त्या वाढदिवसामध्ये लक्ष्मणराव किर्लोस्करांचा हां लक्ष्मणराव किर्लोस्करांचा काय हां पेपरमध्ये होतं. बरोबर. आणि काल आपण भेटलो त्यांना ना. त्यांना सर्वांच्या आमच्या शुभेच्छा आहेत. आणि पुढे आता बघू आपण बोलू मध्ये. आता आपल्याला 39 क्रमांकाचा श्लोक घ्यायचा आहे. तो मी वाचतो, त्यानंतर मला माझ्या मागे आपण म्हणायचं. आवृत्तये ज्ञानमेतेन आवृत्तो ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणाः ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. पुरेणानलेन च. परत एकदा संपूर्ण म्हणू आपण एकदा. आवृत्तये ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पेरेणानलेन च. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय पुरेणानलेन च. आता याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की आवृत्तय ज्ञान मेतेनन, म्हणजे काम ज्ञानाला काय करते, झाकून टाकते.
काम आणि वासना ही ज्ञानाला काय करते, झाकून टाकते. ज्ञानीनो नित्यवैरिणा, आणि इच्छा ज्ञानी लोकांचा मुख्य शत्रू आहे. त्याच्यानंतर कामरूपेण कौंतेय दुष्पुरेना नलेनच. अनेलन म्हणजे अग्नीसारखा आहे. काम हा कामाग्नी त्याला असं म्हणतो आपण. तो काय करतो, त्याला किती इंधन टाकलं तरी अग्नी तृप्त होत नाही. त्याला एकच इलाज आहे की निस्वार्थी सेवा. तुम्ही सकाम करता करता निष्काम कर्म जेव्हा कराल तेव्हा तुमची कामना काय होईल, शांत. परंतु तुम्ही निस्ते स्वार्थ केला काम करण्यामध्ये तर तुमची इच्छा वाढत राहणार. आणि असं म्हणतात की इच्छेला अंत नसतो. त्याच्यात एक उदाहरण आहे, म्हणजे मला असं आठवलं म्हणून सांगतो. एक वासरू होतं असं, आणि ते वासरू काय करतं, चरायला जातं. त्याला आता वासराला कसं आहे, कुठले जनावर म्हटलं की त्याला हिरवा, आता ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की हिरवा चारा भांबवे पशु. त्याला हिरवा चारा बघितला की तो हां, त्याला मग काय हे नाही, हां, तो काहीच बघत नाही. त्या ज्ञानेश्वरमध्ये एक दृष्टांत आहे. त्याला एक गाय असते, ते काय दुसरी गाय त्याला म्हणते की तिथे जाऊ नका, त्या पलीकडे वाघ आहे. पण तिथे चांगलं असं कोवळं कोवळं गवत राहतं. पण ती त्याला सांगितलेलं असतं, तिला म्हणजे सूचना, नो एंट्री. तिथं गेले तर काय खरं नाही म्हणजे. आता माहिती आहे आपल्याला काही गोष्टी, बघा आपल्याला माहीत असतं इथे गेल्यानंतर धोका आहे, तरी आपण जातो. म्हणजे काय करतो, काम हा बुद्धीवर आघात घालतो आणि आपण करू नये ते करतो. आणि नंतर पश्चाताप होतो केल्यानंतर, कारण मी हे करायला नव्हतं पाहिजे. पण एकदा घडली घटना तर ती परत रिपेअर होत नाही. म्हणजे त्याच्या अगोदरच आपण तो विचार केला पाहिजे. हां, तर ते वासरू आहे ना, हळूहळू ते विहिरीच्या कडेला येते. आता त्यांनी थांबायला पाहिजे ना. विहिरीच्या कडेचं गवत खातं आणि कडा आहे, त्याने ते पाहिलेलं आहे. पण खाता खाता काय करतं, त्याचा तोल म्हणजे शेवटी काय होतं, जीवाशी मुकला जातो. तसंच आहे आपलं पण. विहीर आहे ना, विहीर म्हणजे संसार आहे. आणि वासरू म्हणजे आपण आहोत. आणि गवत म्हणजे इच्छा आहे. ते हिरवा गवत इच्छा असते. मला हे मिळालं पाहिजे, मला ते इच्छा असणं वाईट नाही साहेब. इच्छा असेल तेव्हा तुम्ही, इच्छा असेल तर मार्ग निघेल असं म्हणतो ना आपण, मराठीमध्ये एक म्हण आहे. आता इच्छाच नाही तुम्हाला तर मार्ग काय होणार आहे तुम्हाला? तुम्हाला काही करायचंच नाही आहे जीवनामध्ये. इच्छा असेल तर मार्ग मिळतो, परंतु इच्छेला काहीतरी मर्यादा आहेत. त्या मर्यादा तुम्ही काय केल्या पाहिजे, पाळल्या पाहिजे. म्हणजे इच्छेवर तुमचा कंट्रोल पाहिजे. जोपर्यंत तुमचं इच्छेवर कंट्रोल नाही तोपर्यंत तुमच्या आकांक्षा मनीषा वाढत राहणार आणि तुम्हाला फक्त स्वार्थच दिसणार, निस्वार्थ दिसणार नाही. म्हणून भगवंत इथे म्हणतात की ह्याच्यापासून आपण काय केलं पाहिजे, सावध राहायला पाहिजे. बघा मी मागे बोलून गेलो, काम क्रोध लोभ द्वेष मद मत्सर हे आहे, हे असणारच आहे शेवटपर्यंत, माणसाच्या जन्माबरोबरच आहे. परंतु त्याचा किती उपयोग करायचा हे आपण ठरवायचं. जसं जेवणामध्ये आपण लोणचे असते, मीठ असतं, चटण्या असतात, त्याच खातो का आपण? मेन ते दुय्यम आहे, ते फक्त तोंडी लावायला आहे. म्हणजे बघा परमेश्वराने कसं बनवलेलं आहे, हे नसेल तर सृष्टी चालणार नाही. परंतु आपण काय करतो, आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो आणि नेमके आपल्याला कुठे थांबायचं ते आपल्याला कळत.
86 वर्ष झालं तरी आपल्याला खासदारकी पाहिजे, खुर्ची पाहिजे. मग हे हा विचार म्हणजे यांच्या, आणि हे स्वतःला काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत, असं जर का वाक्य तुमच्या तोंडातून निघत असेल तर मग त्याला तुम्ही काय, कोण तुम्हाला समजावणार? देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे या जगामध्ये? पण मानलं तर आहे, नाही मानलं तर मग जाऊ द्या. हां, मग त्यांना काय नाही, त्यांना काय आपण समजवायला बसायचं नाही. त्याच्यानंतर एक दुसरा दृष्टांत मला आठवला की एक सजन कसाया विकू लागे मांस, असं तुकोबारायांनी म्हटलं आहे. म्हणजे तो कसाई होता, तो मांस विकायचा जनावरांचं, काय त्यात धंदाच होता. पण भगवंत त्याचं मांस विकायचा. देव तो मांस विकताना पण जप करायचा, म्हणजे त्याचं नामस्मरण चालूच असायचं. तर सजन कसायला एकदा असं वाटलं की जगन्नाथपुरीला जावं आपण, त्याचं दर्शन घ्यावं. तर तो पंढरपूरहून निघतो जगन्नाथपुरीला जायला. वाटेत असा दर वाटा असं करता करता, आता पूर्वीचा काळ आहे आणि जवळ आलेला असतो तो जगन्नाथपुरीच्या. तर एका ठिकाणी रात्र म्हणजे होते संध्याकाळ, आणि एका ठिकाणी तो मुक्कामाला एका घरामध्ये जातो, असं की बा मला एक पडवीत मला झोपायला द्या, माझा आजचा रात्र, उद्या मी सकाळी इथून निघून जाईन. तर तिथे एक नवरा बायको असतात त्या घरामध्ये. तर ते म्हणे ठीक आहे, हा वारकरी दिसतो. म्हणजे गंध आहे, टोपी आहे, धोतर आहे, याचा पोशाख म्हणजे ठीक आहे, याला आता रात्रभर तर राहील, सकाळी जाईल निघून. पण असं म्हणतात की तो एकदम तेजस्वी दिसायचा, कारण तो पांडुरंगाचा भक्तच होता. आणि तो असा त्याला तो पडवीत झोपतो, नवरा बायको आतमध्ये झोपतात. आतमध्ये झोपल्यानंतर ती मध्ये रात्री उठते ती बाई, आणि ती बाहेर येते आणि याच्याकडे काम वासना मागते, याला उठवते. तर तो म्हणतो अरे हे काय आहे? आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तो बोलतो अरे असं काय करतेस तू? म्हणे बाई, तुला पती आहे ना तुझा? म्हणे असं आहे का, म्हणजे तू पतीला घाबरतो. मग ती काय करते, पतीचा खून करून टाकते. पतीचा खून केल्यानंतर ती असं चाकू घेऊन येते. ती बोलते आता तुझा संशय आहे ना, भीती निघून गेली म्हणे, मी माझ्या नवऱ्याला मारून टाकलेलं. अरे म्हणे तू काय केलं? म्हणे तू तर डबल पाप केलंस. मग तिथे बघते, अरे हा तरी पण तयार नाही आहे, आणि माझा नवरा मी हक्काचा मी मारून टाकलेला आहे. आणि असं होता सकाळ होऊन जाते. मग ती बोबाटा करते, याने मारलं म्हणून, आणि कोणालाही सहज वाटेल. ते प्रकरण गेलं राजावर. तर ती राजाला म्हटली असं आहे, मी याला एक वारकरी म्हणून मी याला हे दिलं, काय आसरा दिला, आणि याने असं केलं म्हणे, याने माझ्याकडे काम वासना मागितली, आणि मग मी माझ्या नवऱ्याला म्हणजे मध्ये नवरा आला तर नवऱ्याला याने मारून टाकलं. मग तो काही बोलेच ना सजन कसाई. तो म्हणे मी बोलू तरी कसा? आणि बोललं तर कोणाला खरं वाटेल? चालेल म्हणे, आता काय तुम्ही म्हणाल ती शिक्षा तयार. तो म्हणे हा माणूस तर चांगला दिसतो म्हणे, पण चला याने असं कसं केलं, याने असं करा म्हणे, याचे दोन्ही हात दोन्ही तोडून टाका म्हणे. ह्या हाताने केलं नाही, हे हात याचे दोन्ही तोडून टाका. आता राजाची ऑर्डर झाली, ते दोन्ही हात तुटले जातात. आणि त्या अवस्थेत तो जगन्नाथपुरीला येतो पुढे, आणि म्हणतो साला मी तुझं दर्शन नाही घेणार म्हणे. तू आहे रे, मी आयुष्यात कधी माझ्या मनामध्ये पाप नाही. आणि असं का झालं? तेव्हा भगवंत बाहेर येतात जगन्नाथ,
आणि ते म्हणे अरे नाही नाही असं नाही, तुला मी पाठीमागची रील दाखवतो म्हणे. आजच्या जन्मी काय केलं? हां, पाठीमागचं दाखवतो तुला. म्हणे पाठीमागच्या जन्मात काय झालं, एक गाय होती म्हणे. ती गाय अशी पळत पळत गेली आणि तिच्या मागे कसाही लागला होता म्हणे. आणि नेमकी तू तिथे होता म्हणे. ती गाय दिसेनाशी झाली आणि तिला 4 रस्ते होते म्हणे. तर तो कसाही म्हणे ते गाय पळताना बघितली का? हां म्हणे. मग कुठल्या दिशेने गेली? तर मग त्यांनी बोट दाखवलं ते त्या दिशेने गेलेली. मग त्या दिशेने तो कसाही जातो, त्या गायीला मारतो. मग ते आता म्हणे कसं आहे म्हणे, तू मागच्या जन्मी ते दाखवलं ना, तू या बाजूला गाय गेलेली आहे म्हणून तुझा हात गेला. आणि मागच्या जन्मीचा ती जी बाई आहे ना, ती गाय होती म्हणे. आणि ह्या जन्माचा नवरा तिचा तो कसाही होता म्हणजे बरोबर फिटमपाट. कर्म कसं असतं, फिटमपाट होतं. केले कर्म झाले त्याचे भोग आले. मला इथे एवढं फक्त सांगायचं आहे, काम हा फार, कामाग्नी तो म्हणतो, तो फार वाईट आहे. तो पूर्ण झाला तर लोभ होतो आणि अपूर्ण झाला तर क्रोध येतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो काय वाईट आहे. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघा. 263 क्रमांकाची होती. तैसे ज्ञान तरी शुद्ध, ज्ञान तरी शुद्ध, परी हे असे प्रबुद्ध, असे प्रबुद्ध, मनोनी ते आघात होऊनी ठेले. भगवंत इथे म्हणतात ज्ञान स्वभावातच शुद्ध आहे, परंतु ते काम क्रोधाने काय केले, त्याला ते झाकले गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते मिळण्याला कठीण झालेलं आहे. वरती काय आहे, काम क्रोधाचं आवरण आहे आणि ज्ञान आतमध्ये आहे. म्हणून ज्ञानाच्या वाटेला सहसा कोण जातही नाही. बाबा आपल्याला काय जमणार नाही. आणि एखादा गेला तरी तो याच्यामध्ये गुरफडल्या जातो. आणि शुद्ध ज्ञानापर्यंत कोणी पोचत नाही. ज्ञान हे म्हणजे प्ररुद्ध म्हणजे झाकणे, हा जुना शब्द आहे. प्ररुद्ध म्हणजे झाकणे. पुढे बघा. आधी आते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेषा. पराभव न संभवे राग द्वेषा. आता माणसं काय करतात माहिती आहे का, आधी ज्ञान कमवायला जातात. तर इथे ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात, आधी काम क्रोधावर विजय मिळवा आणि मग ज्ञान करा. काय आहे, आधी याते जिनावे. जिनावे म्हणजे जिंकायचं आहे. आधी कोणाला जिंकायचं आहे, काम क्रोधांना जिंकायचं आहे. आणि मग ते ज्ञान पाहावे. पण तरी पण ज्ञानोबा काय म्हणतात बघा, तव पराभव न संभवे रागद्वेषा. तरी रागद्वेषाचा पराभव नाही करता येत. म्हणजे रागद्वेषाचा तरी पण पराभव करता येत नाही. आणि जे तुम्ही नियम केले ना साहेब, त्यांचा पराभव करायला ते त्यांना सहाय्य होतात. ते आणखीन फोफावतात, आणखीन बळकटपणे तुमच्यावर हल्ला करतात. कसं म्हणजे आटपत नाही बघतो असं ते म्हणतात. ते पैज लावून ह्याचं सगळं मागचं ज्ञानोबारायाने सगळं सांगितलेलं आपल्या ह्याच्याबद्दल. पुढची ओवी बघा आता काय. या ते साधवया लागी, साधवया लागी, जे बळ आणि जे अंगी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावो होय. इंधने जैसी आगी सावा होय. इथे आपल्याला ज्ञानोबाराय इंधनाचं काय करतात, आशीर्वाद देत आहे. हे इंधनाचं आपल्याला उदाहरण देत आहे. म्हणजे याला जे तुम्ही कराल, जे बळ तुम्ही काम क्रोधाशी लढायला कराल, ते सगळं बळ त्याला सहाय्य होतं. कशाप्रमाणे, जसं अग्नीमध्ये जेवढं तुम्ही समिधा टाकणार तेवढा तो काय करणार, फोफवणार.
अशा पद्धतीने याच्यामध्ये म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. आणि पुढचा जो श्लोक आहे 40वा श्लोक, त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, वासना हे राहतात कुठे. बघा आता आपल्याला एकदा साहेब कळालं शत्रू कुठे राहतो, शत्रूचा पत्ता कुठे आहे हे जरा कळल्यानंतर आपण तिथे त्याच्यावर जाऊ शकतो ना तिथे. तर त्याचा पत्ता हे काम, वासना कुठे राहतात हे पुढच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. त्याचा अभ्यास आपण उद्या करू. तर आज आपल्या यांच्या म्हणजे मोरे साहेबांचा वाढदिवस आहे, तो आरतीनंतर आपण साजरा करू, आहे की नाही. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान औली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोरी मद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्म रती वाढो दुरिताचे तिमिर धावो विश्वसधर्म सूर्य पावो जो जे वांशील तो ते लावो कालिदात वर्षत सकळ मंगळी मंडळी भेटेल कला कल्पतरुचे हरव वेदना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पुरुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वाय सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्णवनेती लोके भजते दो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये दुष्टा दुष्ट विजय वो अवेजी हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव येणे वरे ज्ञानदेव. हरि ओम शांती शांती.